पंढरपूर शहरात रामनवमीनिमित्त धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सरकार वाडा येथे भगवान श्रीरामाचा जन्मसोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. दुपारी 12 वाजता राम जन्माचा शुभक्षण होताच वाडा परिसरात जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमून गेला. यावेळी भजन, कीर्तन, पूजन आणि भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. पंढरपूरमधील या ऐतिहासिक वाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगी अहिल्याबाई होळकर वाड्याचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपूरमध्ये बांधलेल्या होळकर वाड्यामध्ये पुरातन असे राम मंदिर आहे. या राम मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या थाटामाटात राम जन्मोत्सव साजरा केला जात आहे. हजारो भाविकांची श्रद्धास्थान असणाऱ्या या राम मंदिरामध्ये आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाविकांची गर्दी होते. सकाळी 6 वाजता आरती, महाअभिषेक, 12 वाजता महाआरती आणि त्यानंतर भाविकांना सर्व दर्शनासाठी मंदिरात पंढरपूर कर्नाटकातले भाविक, राज्यातील विविध भाविक या दर्शनासाठी इथे येतात. या कार्यक्रमासाठी या होळकरवाड्याचे पुजारी गिरीश बोरखेडकर, चंदू काका दंडवते येथील सर्व रामभक्त हे आपले योगदान देतात. प्रतिवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम 3 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 4 वाजता ठेवलेला आहे. तर या महाप्रसादाचा पंढरपूरकरांनी लाभ घ्यावा अशी मी त्यांना आवाहन करतो.